श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, तर माझ्याबरोबर आहे ते परवा असं काही घडलेलं आहे की असला खतरनाक अनुभव माझ्याबरोबर आलेला आहे की तुम्हालाही ऐकून असं म्हणजे अंगाला काटे येतील, शहारे येतील. तर असं काही घडलेलं आहे की मी आहे ते म्हणजे संध्याकाळची वेळ होती आणि मी आहे ती 3 माळा जप करते. तर सकाळी 1 माळ करते आणि संध्याकाळी 2 माळा करते आणि नित्य सेवा आहे ती मी करते. तर संध्याकाळी आहे ती मी जपाला बसले होते स्वामी सत्वन करून. तर माझी दुसरी माळ आहे ती अर्धी झाली होती आणि चहा केला होता. माझ्या मुलं शाळेतनं आली होती आणि अगदी 13 ते 14 वर्षाचा माझा मुलगा आहे. तर मी जप करत होते आणि मी पूजेला बसले की माझे मुलं मला उठवत नाहीत, आवाज देत नाहीत. ही जप मला करायला लागली तर अजिबात ही बोलत नाही. त्यांना माहितीच आहे मुलांना. तर त्यांना म्हणजे 6 वाजले की चहा पाव खाण्याची म्हणजे सवय आहे. तर चहा पाव खाण्यासाठी त्यांनी इकडं तिकडं धडपडत होते आणि मी आहे ते म्हणजे चहा करायला ठेवला होता. चहा करून असाच उकळून ठेवला होता आणि मग माझा मुलगा आहे ते पळत पळत आला आणि बघितला. आता मग मी जप करत होते तर तो मला काहीच न बोलता आहे ते चहाचं पातेलं आहे ते घ्यायला गेला आणि म्हणजे त्याला चहा पाव खायचं होतं. तर चहाचं पातेलं आहे ते घ्यायला गेल्यानंतर आहे ते त्याच्या हातातनं आहे ते किचन कट्ट्यावरनं आहे ते चहाचं पातेलं आहे ते खाली पडलं. तर चहा तसला उकळता आहे ते सगळ्या घरात सांडला होता. अगदी म्हणजे तो व्हिडिओ काढायलाही मला म्हणजे वेळ भेटलेला नाही आहे. तर तो असा झालेला आहे की पूर्ण म्हणजे बघा तेवढा चहा सांडला आणि माझी अर्धी जपमाळ झाली होती तरीसुद्धा मी उठले नाही. आहेत महाराज, सगळं करतील, काय होईल ना त्यांच्यावर मी सोडून दिलं होतं आणि मी अजिबात म्हणजे माळ जपताना उठले नव्हते. तरीसुद्धा माझ्या महाराजांनी इतकं म्हणजे त्याला थोडीसुद्धा म्हणजे असं चहाचं पोळलं नाही. तर किती भरभरून आशीर्वाद आहे महाराजांचा आपल्यासोबत. तर इतकंच मी म्हणजे एवढं म्हणजे आभार मानते माझ्या महाराजांचे. म्हणजे शब्दात तर आपण किती सांगू शकत नाही महाराजांबद्दल, पण महाराज एवढे म्हणजे आपल्या पाठीशी आहेत. तर मला खरंच म्हणजे इतकं म्हणजे महाराजांबद्दल विश्वास बसलेला आहे मैत्रिणींनो. तर महाराज म्हणजे माझा श्वास झालेला आहे. आपली व्यक्ती जी आवडती व्यक्ती असते की आपली ती खास आहे आणि त्याच्यासाठी आपण झुरतो मरतो, असं काही व्यक्ती असं आपण नवऱ्याला सुद्धा मानतो. पण आता माझ्या आयुष्यात आहे ते फक्त महाराज आणि महाराजच आहेत असे. तर बघा आजचा अनुभव आहे. तर तुम्हाला कसा वाटला ते लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.